अल्पावधीत भरारी घेतलेल्या पहाट फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संभाजीनगर मध्ये दाखल झालो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणी पाहत प्रवेशद्वारापाशी आलो तर सुबक रांगोळ्या स्वागताला हजर होत्या. सभागृहात जाताच व्याख्यानाला सुरुवात झाली. जागतिक कन्या दिनानिमित्तानं महिलांचं कवी संमेलन इथे होणार होते, म्हणून कवितेचा हा विषय घेऊन मी बोलायला सुरुवात केली. व्याख्यान ऐकण्यासाठी सभागृह तुडुंब भरले होते. उपस्थित असलेल्या तरुणाईनं या व्याख्यानाला प्रचंड दाद दिली. या व्याख्यानानं धमाल उडवून दिली हे मात्र नक्की. या व्याख्यानानंतर निमंत्रित कवयित्रींचे कवी संमेलन अगदी चांगलेच रंगले. यानंतर समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साऱ्यांचा समूह फोटो घेतला आणि कार्यक्रम संपला. परंतु माझ्यासोबत फोटो घेण्याचा तरुणाईचा प्रयत्न मात्र सुरूच होता. कोणतीही घाई न करता मी साऱ्यांसोबत फोटो दिले, कुणालाही नाराज केले नाही. यानंतर आला तो अल्पोपहार. तो घेतला, साऱ्या पहाट टीमचा निरोप घेतला आणि घरी निघालो. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र या बातम्यांनी भरून गेले होते. मला व्याख्यानाला बोलवल्याबद्दल पहाटचं मनापासून आभार.